आमची राहील भूमिका, आम्ही ठरवू. कारण की आज दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांनी बीड आणि परभणीच्या वस्तुस्थितीला मांडलेलं आहे. विशेष करून तर सत्ता पक्षाच्याच आमदारांनी जास्त भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याला त्यांना पॉलिटिकली करता येणार नाही. आणि महाराष्ट्राचा गुंडा राज आणि जो जंगलराज जो गेल्या 2.5 वर्षात निर्माण झालेला आहे तो त्यांना थांबवलंच पाहिजे, नाहीतर त्याचे परिणाम या सरकारसाठी वाईट होणार. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. काही दिवसापासून उद्धव ठाकरेंची भाषा बदललेली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे का काँग्रेसनी सावरकरांवरती बोलणं टाळा. त्याच्यानंतर त्यांनी मग भेट घेतलेली आहे फडणवीसांची. काहीतरी बदल दिसतोय. आम्हाला इतिहासात जाण्यापेक्षा वर्तमानातच खूप सारे कामं आहेत. आज महाराष्ट्रामध्ये परभणी बीडसारखी घटना आहे, त्याचं उत्तर नाही. लोक भयभीत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, कारण की या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. त्यांनी जे प्रत्येकाला जगण्याची एक संधी संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि म्हणून आंबेडकर हे आमच्या युगातले आमच्यासाठी देवच आहेत. पण आंबेडकर हे देव नाहीत. देव आहे वेगळं, कारण की ते डायरेक्ट देवाशी बोलतात ना. आजकाल नरेंद्र मोदी देवाशी डायरेक्ट बोलतात. त्यांचं काय कुठलं आहे. आंबेडकर हे त्यांच्यासाठी देव नाही. अशा पद्धतीची भूमिका आहे. पण आमच्या बहुजनांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी, या देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी बाबासाहेब आंबेडकर आमचे देव आहेत. आणि आम्ही आंबेडकर करूच. कारण की त्यांच्यासाठी त्यांची मानसिकताच वेगळी आहे. त्यांना मनुवाद, मनुस्मृती या देशामध्ये आणायची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, कालपर्यंत नेहरूंच्या बद्दल, कालपर्यंत इंदिराजीच्या बद्दल, आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या भावना त्यांच्या काय आहेत, त्यांच्या पोटातलं तोंडात काल आपण राज्यसभेमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आम्ही इतिहासात आम्ही इतिहासामध्ये जायचं आम्हाला नाही आहे. प्रत्येक पक्षाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी काय मांडावं तो त्यांचं काम. म्हणून आम्हाला पण मी सांगत आहे, आम्हाला इतिहासात जायचं नाही. आम्हाला वस्तुस्थिती आणि वर्तमानावर आम्हाला हे करायचं आहे. आणि आज देशाची स्थिती, वर्तमान स्थिती फार वाईट आहे. आणि काँग्रेस वर्तमान स्थितीवर लढते आहे. आणि देशाचं संविधान वाचवणं आमचं सगळं दायित्व आहे. आणि म्हणून काँग्रेस पार्टी त्याच्यावर काम करते. कालची भेट कसं बघता सर? भेट झाली अरे मुख्यमंत्र्याशी तर मी रोज भेटतो. विधानसभा अध्यक्षाशी आम्ही रोज भेटतो. विधानसभेच्या कामकाजामध्ये आमदार सगळेच त्यांना भेटतात. त्याच्यामुळे त्याला राजकीय अर्थ लावू नका, एवढंच आमचं मत है. जिस तरह से नेवी की बोट है या सुरक्षा दल की बोट है वो अब सामने आएगा. एक प्रवासी बोट को जिस तरह से डैश करके आप कह रहे हैं कि 13 लोग वहाँ पे मर चुके हैं और कितने, और उसका कोई हिसाब नहीं है कितने लोग थे. तो मुझे लगता है कि ये महाराष्ट्र के पर्यटन के लिए सबसे बड़ा खतरा होने वाला है. और ये सुरक्षा दल के ही लोग समझो इस तरह से क्या दारू पिए थे, क्या हुआ था, वो सब बातें अब सामने आएंगी. लेकिन ये क्योंकि मुंबई जैसे शहर में ये घटना होना और देश दुनिया के लोग वहाँ पे आते हैं और महाराष्ट्र के पर्यटन की एक अलग चर्चा होती है, तो उसको भी कलंक लगने का ये समय आ गया है. इसलिए सरकार क्या एक्शन लेती है उसका जवाब कल मुख्यमंत्री देंगे, उसके बाद उसकी प्रतिक्रिया देंगे. कल हमने देखा कैसे उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस की मुलाकात होती है. तब से सवाल ये खड़ा हो रहा है कि कांग्रेस कहीं न कहीं कॉर्नर्ड होती नजर आ रही है, चाहे अखिलेश यादव हो या ममता बनर्जी हो, कहीं न कहीं कांग्रेस का साथ छूटता नजर नहीं. देखो, सब ये जो पार्टियों के नाम आप ले रहे हैं उनकी अलग पार्टियां हैं. सब पार्टियों को अपने अपने तरीके से निर्णय लेने के अधिकार होते हैं. जो इंडिया गठबंधन जो बना है, नरेंद्र मोदी और बीजेपी ने जिस तरह से देश की संवैधानिक व्यवस्था को खत्म करने का काम शुरू किया था, और इसलिए राहुल जी के लीडरशिप में पूरे देश में इंडिया गठबंधन बना और उसी आधार पे ये चल रहा है. तो सब पार्टी अपने अपने मन से ले, किसी को दबाव डालकर तो नहीं ले सकते. तो इसका कोई नहीं है. और उद्धव जी एक MLA हैं विधान परिषद के, राज्य के मुख्यमंत्री और विधानसभा अध्यक्ष को मिलना तो ये स्वाभाविक है. हम भी लोग मिलते हैं क्योंकि आखिरी सरकार बोलो तो लोक प्रतिनिधि करके लोगों की भावनाओं को, उनके काम करना ही हमारा दायित्व हो जाता है. तो इसका पॉलिटिकल अर्थ आप लोग लगा रहे, मुझे नहीं लगता ऐसा कुछ है. अमित शाह के बयान से बिल्कुल उसका निषेध हम करते हैं. अम्बेडकर जी हमारे लिए भगवान हैं, क्योंकि हमारी देश की
लोकतांत्रिक व्यवस्था का जो संविधान हमको दिया है वो बाबा साहब अम्बेडकर ने दिया है और तमाम देश के लोगों को इस देश में अपने अधिकार से जीने का अधिकार बाबा साहब अम्बेडकर ने दिया है। तो हम अम्बेडकर जी का हम 100 बार नाम लेंगे, 1000 बार लेंगे, लाखों बार लेंगे, करोड़ों बार लेंगे। उनके लिए भगवान तो वो डायरेक्ट बात करते भगवान से, उनके भगवान अलग है शायद, हमारे भगवान तो बाबा साहब अम्बेडकर है। तो जो संविधान ने इनको गृह मंत्री बनाया, देश का प्रधानमंत्री बनाया, जो बाबा साहब अम्बेडकर ने लिखा, वही उसी बाबा साहब अम्बेडकर को आज वो घृणा की नज़र से देखते हैं। तो इसका हम निषेध करते हैं और इनको संविधान एक्सेप्ट नहीं है, इनको मनुस्मृति लाना है। और इसलिए कल तक नेहरू जी को गलत बोलते थे, कल तक इंदिरा जी को बोलते थे, बाबा साहब अम्बेडकर को बोलना शुरू किया और ये इस तरह वक्तव्य करने वालों का हम निषेध करते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।